देऊळबंद 2 आता परीक्षा देवाची 21 मे रोजी प्रदर्शित झालेला. देऊळबंद 2 हा चित्रपट सध्या संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेचा विषय ठरलाय आणि पहिल्याच 4 दिवसात या चित्रपटाने 18,59,00,000 रुपयांची कमाई केली असून वीकेंडला थिएटर बाहेर प्रेक्षकांच्या मोठ्या रांगा पाहायला मिळाल्या. पुणे, मुंबई, नागपूर, कोल्हापूर, नाशिकपासून ग्रामीण भागापर्यंत या सिनेमाला जबरदस्त प्रतिसाद मिळतोय. 2015 मध्ये आलेल्या पहिल्या भागानंतर तब्बल 11 वर्षांनी आलेला हा सिक्वेल पुन्हा एकदा प्रेक्षकांना भावतोय. दुष्काळ, कर्जबाजारीपणा आणि उद्ध्वस्त होणाऱ्या शेतकऱ्यांच्या वास्तवावर भाष्य करणारा हा सिनेमा केवळ भावनिक नाही तर व्यवस्थेलाच प्रश्न विचारणारा ठरतोय. पण फक्त विषयामुळेच हा चित्रपट चालतोय का? की त्यामागे अजून काही मोठी कारणं आहेत ते पाहूयात. सर्वात आधी बॉक्स ऑफिस बद्दल बोलायचं झालं तर 21 ते 25 मे या 4 दिवसात चित्रपटाने देशभरात 18,59,00,000 रुपयांचं ग्रॉस आणि 15,75,00,000 रुपयांचं नेट कलेक्शन केलं. पहिल्या दिवशी 2.45 कोटी, दुसऱ्या दिवशी 2.55 कोटी कमावणाऱ्या या सिनेमाने रविवारी आणि शनिवारी जोरदार उडी घेतली आणि शनिवारी जवळपास 5 कोटी तर रविवारी तब्बल 6 कोटींची कमाई केली. आणि या चित्रपटाच्या यशामागचं पहिलं मोठं कारण म्हणजे सामाजिक विषयाला दिलेली श्रद्धेची जोड. पहिल्या भागात विज्ञान आणि अध्यात्म यांच्यातील संघर्ष दाखवण्यात आला होता, पण दुसऱ्या भागात कथा एका सामान्य शेतकरी महिलेभोवती फिरते, जी थेट स्वामी समर्थांनाच प्रश्न विचारते. शेतकऱ्याचं दुःख, बोगस बियाणांची फसवणूक करणारा बाजार, कर्जाचं ओझं आणि ग्रामीण राजकारण या सगळ्या गोष्टी चित्रपट प्रभावीपणे मांडण्यात आल्या आहेत. संवाद सुद्धा थेट मांडला आणि भिडणारा आहे. या देशात सगळं ओरिजिनल आहे आणि डुप्लिकेट फक्त शेतकरी आहे, किंवा बाईच्या मनाची कोलू मोजू नको रे बाबा, असे संवाद ग्रामीण भागातील प्रेक्षकांना स्वतःची गोष्ट वाटतात. दुसरं मोठं कारण म्हणजे ग्रामीण आणि शहरी दोन्ही प्रेक्षकांशी जोडला गेलेला कनेक्ट. ग्रामीण प्रेक्षकांना यातलं वास्तव्य जवळचं वाटतं, तर शहरातल्या प्रेक्षकांना व्यवस्थेविरुद्धचा संघर्ष आणि असहायता भावते. महागाई, नोकरीची अस्थिरता, मानसिक ताण या गोष्टी शहरातल्या माणसालाही जवळच्या वाटतात. त्यामुळे चित्रपट फक्त शेतकऱ्यांची कथा राहत नाही, तर सामान्य माणसाच्या संघर्षाची गोष्ट बनतो. तिसरं मोठं कारण म्हणजे दमदार स्टार कास्टिंग आणि कलाकारांचा संघर्ष सुद्धा. प्रवीण तरडे यांनी लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेता म्हणून पुन्हा एकदा स्वतःची ताकद दाखवली आहे. स्नेहल तरडे यांनी साकारलेली शेतकरी महिलेची भूमिका प्रेक्षकांना थेट मनात भिडते आणि स्वामी समर्थांच्या भूमिकेत ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांनी जबरदस्त काम केलं आहे. गंभीर आजारातून सावरल्यानंतरही त्यांनी या सिनेमासाठी मोठी मेहनत घेतलेली दिसते आणि त्यांच्यासोबतच प्रसाद ओक, महेश मांजरेकर, कश्मीर महाजनी आणि मंगेश देसाई यांच्या भूमिका देखील चित्रपटात वेगळी वेगळी उंची देतात. देऊळबंद 2 हा फक्त श्रद्धेचा किंवा चमत्काराचा सिनेमा नाही, तर संघर्ष, प्रश्न आणि आशेची गोष्ट आहे. म्हणूनच ग्रामीण भागापासून मल्टिप्लेक्स पर्यंत हा सिनेमा लोकांना आपलासा वाटतोय.